हे तिला केसाला धरून ओढत भरपटत जिन्याने खाली ओरडत घेऊन येत होते. मी विवळत होतो माझ्या पत्नीला वाचवा, परंतु जवळजवळ 20 ते 25 सहकारी होते, हत्यारबंद होते. मी काही करू शकलो नाही. ते तिला वेळोवेळी फोन करायचे, मला सुद्धा धमकी द्यायचे की आम्ही तुला मारून टाकणार, आम्ही आमच्या पोरीला पण मारून टाकणार. तिने आमच्या इज्जतीला बट्टा लावला, तिने आमचं नाक कापलं, आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही, आम्ही तुम्हाला मारून टाकणारच. आणि अशा पद्धतीने ते वेळोवेळी तसा त्यांनी प्रयत्न पण खूप वेळा केला. माझ्या गाडीवरती अटॅक केला, त्यानंतर माझ्या गाड्यांचा पिछा केला, घरावरती माणसं येऊन घरामध्ये घुसली. त्यावेळेला मी संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिली. माझ्या मिसेसने सुद्धा त्यावेळेला प्राजक्ता गोसावीने तक्रारी अर्ज केला. त्या संदर्भामध्ये खेड पोलीस स्टेशनचे माननीय मोरेसाहेब यांनी त्यावेळेला त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली. त्यांनी त्या संदर्भात लेखी पण लिहून दिलं की आम्ही यापुढे असं काही करणार नाही, परंतु ते वेळोवेळी या स्वरूपामध्ये आम्ही तुला मारणारच, आम्ही तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा मर्डर करणारच, अशाच पद्धतीची वल्गना आणि वारंवार त्याच पद्धतीचं वक्तव्य. आणि दिनांक काल मी ज्या वेळेला दुपारी 1 वाजता माझ्या राहत्या घरी म्हणजे बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती माझी पत्नी प्राजक्ता ही साफसफाई करत होती व मी माझ्या कामासाठी खाली बिल्डिंगमध्ये साफसफाई करण्यासाठी आलो. त्यावेळेला मला लक्षात आलं की कोणीतरी अचानक माणसावरती पळत जात आहेत. माझ्या पत्नीने ओरड दिला, अहो अहो अहो, म्हणून मी पटकन तेवढ्यात वरती चढायचा प्रयत्न केला. मी वरती जातोय तर अचानक 4-5 जणांनी तिचा सख्खा भाऊ अक्षय उर्फ गणेश राजाराम काशीद, तिची आई सुशीला राजाराम काशीद व बाकीचे अन्य साथीदार हे तिला केसाला धरून ओढत भरपटत जिन्याने खाली ओरडत घेऊन येत होते. मी अशा वेळी 4-5 जणांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यातला मी माझ्या पत्नीला पकडण्याचा प्रयत्न केला असता गणेश काशीद यांनी माझ्या हाताचा चावा घेतला व मला लोखंडी रॉडने माझ्या डाव्या पायावरती फटका टाकला. गुडघ्यावरती फटका बसल्यावर मी जागीच जमिनीवर कोसळलो. त्यानंतर त्याने त्याच्या हातातील फायटर माझ्या खाली नडगीवरती मारला. मी विवळत होतो माझ्या पत्नीला वाचवा, परंतु जवळजवळ 20 ते 25 सहकारी होते, हत्यारबंद होते. मी काही करू शकलो नाही. त्यांनी माझ्या पत्नीचं तोंड बांधलं आणि तिला ओढत फरफडत माझ्यासमोर त्याच्या होरा गाडीतनं ते तिला किडनॅप करून घेऊन गेले.